श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. मेहकरला पोलीस शिपाई असणारे व श्री महाराजांचे अनुग्रहित असणारे देशमुख काका या 1963-64च्या दरम्यान नोकरीतून निवृत्त झाले. पुढे या 1964च्या आषाढ शुद्ध नवमीला ते साखरखेर्ड्याला महाराजांच्या दर्शनास आले. श्री रामानंद महाराजांचं दर्शन घेऊन महाराजांची चौकशी केली असता श्री महाराज भागवत सप्ताहासाठी देऊळगाव माळीला गेल्याचे समजले. तसे ते देऊळगाव माळीला आले त्यावेळी सखाराम तांबटकर महाराजांबरोबर सेवेला होते. देशमुख काकांनी श्री महाराजांचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला. नंतर भोजन प्रसाद वगैरे घेऊन झाल्यावर दुपारी 4च्या दरम्यान महाराज शामराव गाभणे यांच्या माडीवर पलंगावर विश्रांती घेत असताना ते महाराजांकडे आले व महाराजांना नमस्कार करून म्हणाले, महाराज, नोकरीच्या धामधुमीत मी आजपर्यंत पंढरपूरला गेलो नाही. आज मला पंढरपूरला जायचं आहे, परंतु माझ्याजवळ धोतर वगैरे नाही. तेव्हा एखादं धोतराचं पान असेल तर द्या मला महाराज. त्यावेळी सखाराम तांबटकर महाराजांजवळ उभे होते. महाराज त्यांना म्हणाले, बाळ, पेटी उघड. महाराजांनी पेटीची किल्ली त्याला दिली. पेटी उघडली. त्यातून महाराजांनी एक धोतराचं पान काढलं आणि त्यांना दिलं. त्यांनी महाराजांना नमस्कार केला आणि ते तेथून निघाले. त्यांनी पाठ जशी फिरवली तसे सखारामकडे पाहून महाराज म्हणतात, काय सांगावं म्हणाले याला. मूर्ती बोलेना देवता, सद्गुरू चालता बोलता, आणि हा इथून पंढरपूरला चालला म्हणे. असो. त्र्यंबकराव देशमुख हे इंजिनियर असून श्री रामानंद महाराजांचे अनुग्रहित होते. ते अत्यंत सात्विक वृत्तीचे असून श्री रामानंद महाराजांवर त्यांची दृढ श्रद्धा होती. श्री रामानंद महाराज त्यांना रामच वाटत असत. श्री प्रल्हाद महाराजांना ते श्री रामानंदाप्रमाणेच मानत असत. जालन्याच्या राम मंदिराच्या सभामंडपाचे नकाशे त्यांनीच काढून आणले होते. शिवाय या बांधकामासाठी लागणारे सामान, दगड, फरशा मनमाडहून रेल्वेने आणणे वगैरे सर्व कामात त्यांचा फार मोठा सहभाग होता. नोकरीच्या निमित्ताने ते श्रीरामपूर तालुक्यात प्रवरानगर, संगमनेर, श्रीगोंदा या भागात होते. साखरखेर्ड्याला श्री रामानंद महाराजांच्या पादुका स्थापनेत त्यांचा बराच सहभाग होता. जालन्याला श्री राम जन्मोत्सव, गोंदवल्याला महाराजांचे पुण्यतिथी उत्सव व साखरखेर्ड्याला श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवास ते दासनवमीपासूनच बहुतेक येत असत. जालन्याला श्री राम जन्मोत्सवात मंडप उभारणे व कलाकुसरीचे काम तेच करीत असत. तसेच जालन्याला व साखरखेर्ड्याला उत्सवाची कोठी ते सुपडाभाऊंबरोबर सांभाळीत असत. साखरखेर्ड्याला पालखीच्या वेळी श्री रामानंद महाराजांची प्रतिमा पालखीत ठेवण्याची सेवा त्यांच्याकडे होती. श्री महाराजांवर त्यांचं अतिशय प्रेम होतं. प्रापंचिक गोष्टसुद्धा ते श्री महाराजांना अगदी निःसंकोचपणे सांगत असत. श्री महाराजांशी त्यांचा पत्रव्यवहार सारखा चालत असे. एक वेळ जालन्याच्या राम जन्मोत्सवात ते त्यांचे मित्र प्रल्हाद डावरे यांना सपत्नीक घेऊन आले. डावरेंना ते स्थान, श्री राम मंदिर, रामाचा उत्सव अतिशय आवडला. या उत्सवात त्यांना श्री महाराजांचा सहवास घडला. श्री महाराजांचा त्याग, वैराग्य, रामभक्ती, सद्गुरू भक्ती वगैरे सर्व पाहून डावरे उभयता पतीपत्नींनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. प्रल्हाद डावरे श्री महाराजांनी सांगितलेला जप व उपासना घरी करू लागले, परंतु नंतर बरीच वर्षे ते उत्सवास येऊ शकले नाही. पुढे उत्सवात आल्यानंतर त्यांनी त्याबद्दल श्री महाराजांची क्षमा मागितली. त्यांचाही श्री महाराजांशी पत्रव्यवहार होत असे. एक वेळ त्र्यंबकराव देशमुख यांची बदली श्रीगोंदा येथे झाली. त्यावेळी त्यांनी श्री महाराजांना पत्राद्वारे मी श्रीगोंदा येथे रुजू झालो असून आपण येथे जरूर यावे म्हणून आग्रह केला. पुढे काही दिवसांनी श्री महाराज रामकार्यार्थ नाशिक येथे जाणार होते. त्याचवेळी त्र्यंबकरावकडे जाऊ असा विचार करून महाराजांनी त्यांना नाशिकचे रामकार्य करून मी मनमाडमार्गे आपणाकडे आगगाडीने अमुक दिवशी येतो म्हणून कळविले. त्र्यंबकरावांना श्री महाराज येणार म्हणून खूप आनंद झाला. श्री महाराज येण्याच्या 1 दिवस आधीच त्यांनी श्री महाराजांच्या उतरण्याची, राम मांडण्याची जागा, चौरंग वगैरेची व्यवस्था करून ठेवली. त्र्यंबकराव तेथे डेप्युटी इंजिनियर होते व सकाळी 10:30-11च्या दरम्यान ते ऑफिसमध्ये जात असत. त्यामुळे सकाळी 10-10:30च्या दरम्यान त्यांचे जेवण होत असे.
रोजच्या सवयीमुळे त्यावेळी त्यांना चांगली भूकही लागत असे. असो. साधक हो, आपल्या गुरुबंधूला भूक सहन होत नाही, त्यामुळे त्यांच्या भुकेच्या आड कशाला यायचे म्हणून परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.